माझ्या नेहमीच्या रस्त्यावरून येताना तिथे आज ट्रॅफिक होती म्हणून मी आज दुसऱ्या रस्त्याने आली आहे. तर हा रस्ता तुम्हाला दाखवते. बघा वरतून किती छान अशी ट्रेन चाललेली आहे. पण हा एक भुयारी मार्ग आणि एकदम डेंजर असा रस्ता आहे हा. आणि इथे लाईट वगैरे काही नाही आहे. एकदम छोटूसा ब्रिज आहे आणि वरतून ट्रेन जात असते आणि एवढा काळोख असतो ना इथे. मला तर खूप भीती वाटते बाबा. आणि एकटं माणूस तर मी तर एकटे जाऊ शकत नाही इथून. आणि म्हणजे लोक खूप म्हणजे गाड्याचा जो उजेड असतो बस तेवढंच असतं. तर हा माणूस इथून एकटा चालला आहे. देव जाणे बाबा कसं चाललं आहे. मला तर खूप भीती वाटते. तर आपण त्या मार्गाने आता निघालो आहे आणि इथून आता एक दुसरी ट्रेन जाते आहे. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली हा विठ्ठलवाडीचा ब्रिज आहे जिथून आपण याने म्हणजे इथे फक्त बाईकच येऊ शकतात. बाकी मोठ्या गाड्या रिक्षा वगैरे तिकडनं नाही येऊ शकत. असा हा भुयारी मार्ग. आज आम्ही तिकडनं आलो आहे. आता 14 एप्रिलला फक्त 2च दिवस राहिले आहेत आणि जिकडे तिकडे इतका जल्लोष चालू आहे ना जयंतीचा. लाईटिंग बघा. आता आम्ही ज्या रस्त्याने येतो शिवाजीनगरच्या तिथे पूर्ण लाईटिंगने हा रस्ता भरलेला आहे. खूप मजा येते. खूप छान वाटतं हे सगळं बघून. ॲक्च्युली आज या रस्त्याने आम्ही आलो आहे आम्ही मासे घ्यायला. कारण ज्या आमच्या नलूताई आहेत आम्ही त्यांच्याकडनंच मासे घेत असतो. तर त्या आज नाही आहेत. आज त्यांनी सुट्टी केलेली आहे. त्याच्यामुळे मग आता काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न होता. तर मग ह्या ताईंकडनं मग आता आम्ही बोंबील घेतो आहे. आज बनवूया बोंबील सुक्या बोंबलाची चटणी. काय भाजीला बनवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर की काय जेवण बनवायचं. ऑलरेडी खूप लेट झालेलं असतं. तर आज मला भाजी काही मिळाली नाही तिथे. आणि मच्छी जास्त करून सॅटर्डेला मी जास्त करून मच्छी घेत असते कारण संडेला पण होते. सकाळी मला बनवून मी कामाला जात असते. तर मला मच्छी पण मिळाली नाही. तर म्हणून मी आज आणले आहे बोंबील सुके बोंबील. तर त्याची चटणी बनवते मी आता. चला तर मग आपण सुरुवात करूया. चटणी खूप साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी आहे. जास्त वेळ मी लावते त्याला. मी एकदम शॉर्टकट पद्धतीने जेवढं लवकरात लवकर माझ्याकडनं होईल तेवढं लवकर मी बनवत असते. पण टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला बघा तुम्ही. आणि कारण वेळ कमी असतो. फटाफट सगळं करायचं असतं. तर म्हणून मी सगळं सिंपल पद्धतीने माझ्या रेसिपी करत असते. रेसिपी कसलं म्हणजे जे आपण रोज जे स्वयंपाक असतो तोच स्वयंपाक मी बनवत असते आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करत असते की मी दिवसभरात काय करते. चला आता आपण बनवायला. बोंबील डायरेक्टली मी गॅसवरती भाजते. असं थोडं गॅस स्लो करते. ॲक्च्युली एका हातात मी मोबाईल पकडला त्यामुळे ते होत नाही आहे. आणि कार्तिक आणि संकल्प घरात नाही का ते मला हेल्प करतील. थोडे असे भाजून घ्यायचे. असेच सगळे बाकीचे पण हे जे बोंबील आहेत ते पण मी भाजून घेते आता. हे बघा सगळे बोंबील मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. आता हे जे डोके आहेत ना ते असे मी काढून टाकणार. ते कडक झालेत आता. इझिली पण तुटतात. हे बघा ते आपण काढून टाकायचे. हे ॲक्च्युली गावाकडची पद्धत आहे. गॅसवरती सांभाळून करायचं. सांभाळून भाजायचं. म्हणजे चुलीच्या आहारावरती भाजतात आणि नंतर मग त्याची चटणी बनवतात तशी. तर आणि खूप सोप्या पद्धतीची आहे. माझी आजी बनवायची अशी. तर चला आता मी बनवते. पहिलं आधी हे सगळं स्वच्छ करून घेते. स्वच्छ करून हे आपल्याला पाण्यात टाकायचं आहे थोडा वेळ. हे बघा स्वच्छ करून असं मी पाण्यात टाकून ठेवलं आहे.
म्हणजे इथले जे घाण आहे, जे कसकसपणा लागतो ते सगळं निघून जाईल. थोडंसं गॅस घाण होतो आहे, हे बघा असा, पण ठीक आहे. रात्री 11 वाजलेत, 11 वाजता ते घाईघाईमध्ये बनवताना होणारच. तर चला आता मी कांदा कापायला घेते. हे बघा, आता मी हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करते, म्हणजे एकदम बारीक असं जाडसर. त्याच्यामध्ये मी टाकले लसूण आणि हिरवी मिरची. लसूण एक कांडे पूर्ण घे, लसूण जास्त घ्यायचा, आणि हिरव्या मिरच्या 2-3 ते तिखटप्रमाणे मी टाकला. तर मिक्सरला फक्त जाडसर असं हे करणार आहे मी. आणि इथे कांदा कापून ठेवला. हे बघा, असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते, थोडंसं कलर येण्यासाठी फक्त. आणि हे जे आपण वाटण केलेलं आहे याच्यामध्ये बोंबील आहेत जाडसर वाटले, आणि लसूण, हिरवी मिरची असं मिक्सरलाच बारीक केलं, म्हणजे एकदम जाडसर असं वाटलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाकूया आपण चवीनुसार, कारण मीठ आपण आधी टाकलेलंच नाही आहे. त्याला याला मिक्स करून पूर्ण असं मिक्स करून बारीक गॅस करून 5 मिनिटं मी झाकण लावून ठेवू. आणि बोंबील आधी आपण भाजलेलं आहे म्हणून त्याला शिजवून जास्त वेळ लागणार नाही. बंद करू. मी मिक्स करते. चटणी आपली रेडी झालेली आहे.